काही दवाखान्याची काही मदत करता येईल ती शासनामार्फत आपण ते मिळून देण्याचा प्रयत्न करू. दम माणसांना मारायचं तोडायचं चळवळी सोबत राहणं चळवळी निश्चित तुमच्या पाठीमागे राहील आणि ते कायद्या पुढे कोणी असे. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत. माणसांना मारायचं तोडायचं फोडायचं आणि तू जरी निदर्शनाला पण याच्या अगोदर तुला न्यूज आलेलं नाही. आमची जबाबदारी सगळ्यांची की समाजाच्या मागे उभं राहायचं. आपल्यापेक्षा मोठे दिन कायद्याच्या पेक्षा मोठे सगळे माणसाला तुझ्यासाठी तुझ्यावर आणण्यात झाला आणि कोणी तिथून पुढे अशा घटना होऊ नये आम्ही रस्ता रोको ठेवलेला. नगर मनमाड हायवे डायरेक्ट औरंगाबाद नगर हायवे आम्ही बंद केलेलं, डायरेक्ट बंद करणार आहे. काही दवाखान्याची काही मदत करता येईल ती शासनामार्फत आपण ते मिळून देण्याचा प्रयत्न करू. त्यांना आपण कठोरात कठोर शासन कसं होईल यासाठी 100% सगळे प्रयत्न करू राहिले. सगळ्या भागातून लोक येऊ राहिले. आपण त्यांना 100% शासन करावं नाही करायचं. काल आम्ही गेलो सुरत भाऊ आम्ही घरी. आता कसं आहे, हा अन्याय बघतोय की तुझ्या याच्यावर नाही तर हा सगळ्या मातांवर अन्याय, हा मारावर गेल्यावर अन्याय झालेला आहे. आणि त्यांनी मारूनच सोडून दिलं होतं बरं का, मारून म्हणजे मेला म्हणजे जे पोरं आपले जे असतात ना ग्राउंडवर त्यांना ते जाणवलं झटके जाऊन तर सकाळपर्यंत आपण आता दिले SP निवेदन दिले. सगळ्या संघटनेतल्या लोक जे आपले इथे सर्व संघटनेतले कार्यकर्ते प्रत्येक आंबेडकरी चळवळ असो आदिवासी चळवळ असो प्रत्येक चळवळीचे एक एक आज सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले. सोना येथील संजय नितीन वैरागर या तरुणावर काही जातीवादी व्यवस्थेने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा निषेध म्हणून निवेदन घेऊन DYSP शिरीष वमने साहेब त्यांना निवेदन दिले. एक आरोपी अटक आहे, उर्वरित 10 आरोपी फरार आहेत. जर त्यांना लवकरात लवकर अटक झाली नाही तर सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व आंबेडकर चळवळीतील बहुजन विचारधारेचे सर्व चळवळीतील कार्यकर्ते 25 तारखेला नगर औरंगाबाद रोड घोडेगाव येथे रास्ता रोको करणार आहेत. त्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यावेळी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ शिंदे, राज्य प्रवक्ते निलेश भाऊ जगदने, राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भान, राहुरी तालुका कार्याध्यक्ष सचिन नन्नवरे, ॲडव्होकेट कुमार भिंगारे, सामाजिक कार्यकर्ते संजय संसारे, वाहतूकचे जिल्हाध्यक्ष बाबा आडगळे, वाहतूक तालुका अध्यक्ष श्याम नन्नवरे, गुहा शाखाध्यक्ष अमोल भान, सचिन शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जय भीम, जय शिवराय, जय एकलव्य. आज आपण पोलीस अधीक्षक साहेब सोमनाथ गारगे यांना निवेदन द्यायला आले असता ते आपल्याला भेटले नाही. माझी त्यांच्याबरोबर फोनवर चर्चा झाली, परंतु DYSP शिरीष वमने साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की 307 आपण कलम त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. एक आरोपी अटक आहे, परंतु बाकीचे आरोपी अजून अटक झालेले नाही. याची सविस्तर हकीकत अशी की आपल्या सोनई गावातील संजय केशव वैरागर या समाज बांधवावर काही हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यात त्याला जिवंत ठार मारण्याचा जो प्रयत्न केला, सुदैवाने त्याचे प्राण वाचलेले आहेत. तो आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे. परंतु ही घटना अतिशय निंदनीय आहे. या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करतो की अशा घटना गेल्या कित्येक तरी दिवसापासून आपल्या समाजावर अशा वारंवार हिंदू मांग असेल, हिंदू महार असेल यांना सर्रास टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर एका ठराविक जातीला, विशिष्ट जातीला पण एक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये आता मांग आणि महार ही पण जात आलेली आहे. तर आता हे सर्रास चालू झालेलं आहे. तर अशा गावगुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण SP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि येत्या 2-3 दिवसामध्ये आपले सर्व सत्यशोधक लहुजी क्रांती सेना असेल, आंबेडकरी सर्व चळवळी असतील, आदिवासी चळवळ असेल, या सर्वांच्या वतीने आपण एक रास्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे. तर माझं सर्व समाज बांधवांना आव्हान आहे या चळवळीमध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि या आरोपींना, जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना कधी अटक होणार आहे
आणि त्यांना अटक करून कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जेणेकरून अशा घटना परत होणार नाही याची काळजी DYSP साहेब यांना पण विनंती आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण आमची विनंती आहे की साहेब आपण या गोष्टीकडे थोडे लक्ष घालावे, जेणेकरून हे जे गावगुंडांनी हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सरास एक आदिवासी असेल दलित असेल या लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे का आम्ही त्यांना विरोध करतो, परंतु आम्हाला फक्त बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं संविधान मान्य आहे. आम्हाला बाकीचं कोणाचं कुठल्याही प्रकारचं काही मान्य नाही आहे. आम्ही फक्त या देश संविधानावर चालतो आणि आम्ही संविधानावरच चालणार आहे. त्यामुळे आम्ही या आरोपींना अटक करण्यासाठी इथे आलेलो आहोत. या आरोपींना जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर साहेब या महाराष्ट्रामध्ये सकल मातंग समाज आणि आमचे बौद्ध समाज आदिवासी समाज हे अगदी उग्र रूप धारण करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. बस एवढे बोलतो आणि थांबतो. जय लवजी, जय भीम, जय शिवराय.